नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। आज आपण लेणी संवर्धन या विषयावरती इथे मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत। आपल्याला आजचे जे मुलाखत देणार आहेत ते सूरज रतन जगताप सर हे आपल्याला इथे लाभलेले आहेत। मी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करू इच्छितो। धन्यवाद। पथदर्शक या अनियतकालिक या माध्यमातून आपण ही मुलाखत इथे आयोजित केलेली आहे। पथदर्शकने आजपर्यंत ॲडव्होकेट अभय लोखंडे, शांताबाई गडपायले, प्रकाशनाथ पाठणकर, डॉक्टर देवीदास घोडेस्वार या सगळ्यांची आजपर्यंत मुलाखती विविध विषयांवरती मुलाखती घेतलेल्या आहेत। आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे लेणी संवर्धन। आपल्या भारतामध्ये आपल्याला दिसून येते की जिथे ज्या राज्यामध्ये जाऊ किंवा महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्याही कानाकोपऱ्यात जर गेलो तर आपल्याला सर्वप्रथम जे काही दृष्टीस येते ते म्हणजे लेणी। पण या लेणींचं नेमका इतिहास काय आहे, याची माहिती काय आहे आणि याचं संवर्धन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याची माहिती बऱ्याच कमी लोकांना आहे, किंवा जे लोक यामध्ये जाणीवपूर्वक दखल घेऊन अभ्यास करणारे आहेत त्यांनाच ही माहिती आहे। किंवा एकंदरीत आपल्या ज्या काही चळवळी आहेत त्याही चळवळीने आजपर्यंत या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालेलं आहे किंवा दुर्लक्ष केलेलं आहे। तर आजच्या काळाला आपण जेव्हा आजच्या काळांमध्ये विचार करतो तेव्हा आपल्याला या विषयाला धरून अभ्यास करणे, या विषयाचं संशोधन करणे, लेण्यांचं संवर्धन करणे हा विषय आज खूप महत्त्वाचा झालेला आहे। आणि त्याच संदर्भात आज आपण सूरज सरांना भेटलेलो आहोत आणि त्यांची मुलाखत इथे आयोजित केलेली आहे। सरांचा परिचय असा आहे, सरांचं पूर्ण नाव सूरज रतन जगताप सर आहेत। ते लेणींचे अभ्यासक आहेत, लेणींवरती त्यांचं संशोधन आहे आणि दर संडेला ते विविध लेणींना भेटी देऊन तिथे लोकांमध्ये जनजागृती करत असतात। लेण्यांचं जे काही महत्त्वाचं काम आहे, लेण्यांचं काम जे असतील आणि त्या काळी लेण्या कशा बनवण्यात आलेल्या आहे, लेण्यांमध्ये काय काय पद्धतीचे टीचिंग्स व्हायचे, राहण्याचे ठिकाण कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती सर मार्गदर्शन करत असतात, लोकांमध्ये जनजागृती करत असतात। तसेच सरांना धम्मगौरव पुरस्कार मिळालेला आहे, त्यानंतर घनसोली पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, महाराष्ट्र भूषण असे विविध पुरस्कार सरांना मिळालेले आहेत। तर जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट थेट प्रश्नांना सुरुवात करतो। सर, माझा असं तुम्हाला एक प्रश्न आहे की लेण्यांचा नेमका इतिहास काय आहे आणि बुद्धाचा जो काळ होता आणि बुद्धाच्या काळापासून नेमका किती अंतराच्या नंतर लेण्यांची निर्मितीला सुरुवात झाली किंवा बुद्धांच्या मूर्तीला सुरुवात झाली आणि याच्याकडे आपण इतिहासाच्या दृष्टीने आपण कसा अभ्यास केला पाहिजे? नमो बुद्धाय, जय भीम। धन्यवाद। खरं तर आपण जर लेण्यांच्या विषयी जर माहिती करून घ्यायचा विचार केला किंवा लेण्यांच्या संदर्भात माहिती करून घ्यायचं झालं तर आपल्याला थेट आजपासून 2600 वर्षापूर्वी जावं लागतं। म्हणजे सम्यक संबुद्ध, ज्यांना आपण बुद्ध म्हणतो, तथागत म्हणतो, ज्यांना नरसिंह पण म्हणतात, ज्यांना शाक्यसिंह पण म्हणतात, अशी त्यांची विविध नावं आहेत। या शाक्यसिंहांच्या भोवती पूर्ण हा इतिहास आपला म्हणजे गुंफला गेलेला आहे। तर याची सुरुवात थेट आपल्याला 2600 वर्षापूर्वीपासून आपल्याला पाहायला मिळते। 2600 वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या ज्या पहाडात निर्माण झालेली जी पोकळी असते त्याला आपण गुफा म्हणतो किंवा गुहा म्हणतो। पण मानवीय निर्मित लेण्या, गुफा आणि लेण्या ह्यांची जर व्याख्या करायची झाली किंवा ह्यांचं डिस्क्रिप्शन द्यायचं झालं, फोड करून सांगायची झाली तर गुहा म्हणजे नैसर्गिक पहाडामध्ये जी पोकळी असते त्याला आपण गुफा म्हणतो। लेणी हा जो स्थापत्य आहे ही महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। पण मग ही सुरुवात कुठून झाली आणि कोणासाठी झाली तर ही जे सम्यक संबुद्ध होऊन गेले, म्हणजे ज्यांना आपण बुद्ध म्हणतो, यांचे अनुयायी जे होते आणि यांचं तत्वज्ञान सांगणारे, यांचं तत्वज्ञान लोकांमध्ये समाजामध्ये पोहोचवण्यासाठी, जो दुःखमुक्त करण्याचा जो मार्ग आहे तो सांगण्यासाठी गावोगावी, शहरी, खेड्यापाड्यातून, वस्तीतून फिरणारे, हिंडणारे, काषाय वस्त्र परिधान केलेले जे आदरणीय भिक्खू संघ होता त्यांच्या वास्तव्याची ती खरं तर ठिकाणं आहेत। वास्तव्याची ठिकाणी म्हणजे ती काय त्यांची कायमस्वरूपीची वास्तव्याची ठिकाणं नव्हती, तर ती एका विशिष्ट काळापुरती त्यांना राहण्यासाठीची व्यवस्था होती।
तर याची सुरुवात कुठून होते, तर याची सुरुवात होते इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये. म्हणजे मौर्य काळाचे 3रे शासक चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू, ज्यांना आपण मौर्य घराण्याचे खूप मोठे शासक होऊन गेले, ज्यांना आपण प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक म्हणतो, त्यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा लेणी स्थापत्याची निर्मिती झाली. ती लेणी स्थापत्याची निर्मिती कुठे झाली, तर आजच्या बिहारमधल्या जहानाबाद जवळच्या बाराबर टेकडी म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे, त्या ठिकाणावर पहिल्यांदा ही लेणी निर्मितीची सुरुवात झाली. आता ही म्हणजे बांधली गेली होती की घडवली गेलेली होती याची व्याख्या येते पुन्हा, की हे लेणी स्थापत्य नक्की खोदकाम करून तयार केलेलं होतं की बांधकाम स्वरूपात होतं. तर आपल्याकडे यापूर्वी असं स्थापत्य भारतामध्ये कोणालाही माहिती नव्हतं. ते पहिल्यांदा चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी भारताला ओळख करून दिली. याला आपण लयन स्थापत्य असं म्हणतो. ही लयन स्थापत्य जी कला होती ही त्यावेळेला समाजामध्ये जे बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे, तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणारा जो भिक्खू संघ होता, जो समाजामध्ये जाऊन यांचा प्रचार करायचे, त्यांच्या राहण्यासाठीची ती ठिकाणं होती. त्यांची वैवाहिक जीवन नसल्या कारणाने त्यांनी संसार त्याग केलेल्या कारण असल्याने त्यांना राहण्यासाठीची ती ठिकाणं होती. मग फक्त ती ठिकाणं बौद्ध धर्मासाठी होती का, बौद्ध धर्म अनुयायांसाठी होती का, तर नाही. तर आपल्याला याची माहिती मिळते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातून. खरं तर त्यांचं पुस्तक आपण धार्मिक पुस्तक म्हणून मानतो, पण ते धार्मिक पुस्तक नाहीये. तर तो धार्मिक, आपण त्या धार्मिकतेने त्याच्याकडे बघतो, पण तो बाबासाहेबांचा खरं तर रिसर्च आहे. द बुद्धा अँड हिज धम्मा हे जे पुस्तक आहे, तर हा खरं तर बाबासाहेबांचा रिसर्च आहे आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आपल्याला कळतात. तर त्याच्यातून हे कळतं की त्यावेळेला बुद्धांच्या काळामध्ये अनेक पंथ होते, जे चारवाक म्हणतो, किंवा ज्यांनी ऐहिक जीवन त्यागून समाजामध्ये तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारा जो एक विशिष्ट वर्ग होता, त्यांच्या राहण्यासाठीची ती वास्तू होती. ही पहिल्यांदा आपल्याला जहानाबादच्या टेकडीमध्ये, बाराबर टेकडीवरती पाहायला मिळते, जी चक्रवर्ती सम्राट अशोकांनी घडवून, म्हणजे घडीव माणसं लावून त्यांना एक विशिष्ट राहण्यासाठीची ती एक जागा होती. तर हे पहिल्यांदा आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर खरं तर भारत हा शब्द आत्ताचा आहे, पण त्या काळामध्ये जेव्हा सम्राट अशोकांचं कारकीर्द होतं, त्यांच्या काळामध्ये जो भूभाग मिळवेल त्या भूभागाला तो नाव असायचं आणि त्या भागाला जम्बूद्वीप असं नाव होतं. याचा उल्लेख आजही आपल्याला कार्लाच्या, म्हणजे महाराष्ट्रामधील कार्ला लेणी जी आहे, जी लोणावळ्याच्या बाजूला आहे, थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं लोणावळा हे ठिकाण आहे. लोणावळ्यापासूनच जवळ असलेली कार्ला लेणी आहे. त्या कार्ला लेणीवर एका शिलालेखामध्ये त्याचा संदर्भ आपल्याला सापडतो की या भागाला, या भूभागाला जम्बूद्वीप असं नाव होतं. या जम्बूद्वीपामध्ये, म्हणजे सम्राट अशोकांचा जो राज्य होता त्याला जम्बूद्वीप म्हणतो, आणि त्या जम्बूद्वीपामध्ये सर्वात पहिल्यांदा जर लेणी स्थापत्य कोरलं तर ते चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी कोरलं. ही वॉज द फर्स्ट पायनर. वी कॅन से दॅट ही वॉज द पायनर ऑफ द केव्ह आर्किटेक्चर हू इंट्रोड्यूस अस केव्ह आर्किटेक्चर. तर मग त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये या लेण्या बघायला मिळतात. आता जर आपण सरासरी विचार केला तर भारतात किती लेण्या आहेत आणि महाराष्ट्रात किती लेण्या आहेत याचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर लक्षात येतं आपल्याला की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये फरक काय आहे. तर भारतामध्ये जवळपास नोंदीकृत 1200 लेण्या आहेत. भारतामध्ये जवळपास 1200 लेण्या आहेत, पण एकट्या महाराष्ट्रामध्ये 1000 लेण्या आहेत. आपल्याला आनंद होईल की महाराष्ट्रामध्ये 1000 लेण्या आहेत. याचं कारण काय, तर त्याचं कारण असं आहे की सम्राट अशोक यांचे मांडलिक जे होते, ज्यांचा भूभाग, या भूभागावर राज्य होतं, ते म्हणजे सातवाहन राजे. सातवाहन हे महाराष्ट्रीयन ज्ञात, म्हणजे इतिहासाला ज्ञात असलेले पहिले महाराष्ट्रीयन राज्यघराणे. या राज्यघराण्यांपैकी यांचा जो कारकीर्द होता, यांची खूप मोठा सुवर्णीन इतिहास आहे, जो दडपला गेलेला आहे, जो इतिहासाची पानांच्या आतमध्ये दडवून टाकलेला होता. तो नंतरच्या काळामध्ये 18व्या शतकामध्ये इंग्रज आले आणि इंग्रजांनी तो उघडकीस आणला. तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 लेण्या पाहायला मिळतात नोंदीकृत. आजही अनेक लेण्या ज्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या, त्यांचा इतिहास आपण अजून शोधलेला नाही. तो शोधण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर तो प्रयत्न करण्यासाठी आपण अथक प्रयत्न करायला पाहिजे. तर महाराष्ट्रामध्ये 1000 लेण्या आहेत. त्या 1000 लेण्यांच्या वरती 1000 ठिकाणं आहेत, जवळपास 60 ठिकाणं आहेत. त्या 60 ठिकाणांवरती या लेण्या आहेत. आता लेण्या कोरण्यासाठी प्रयत्न कोणी कोणी केले, तर समाजातल्या प्रत्येक घटकांनी याच्यासाठी काम केलेलं आहे.
तर सातवाहन राजांच्या कारकिर्दीमध्ये सुवर्ण काळ होता. सम्राट अशोकांच्या ते मांडलिक असल्या कारणाने इथे समृद्धी नांदत होती. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये हिप्पोलस नावाचा जो ग्रीक खलाशी होता, त्यांनी भारताचा व्यापार दळणवळणाचा त्यांनी मोसमी वाऱ्याचा शोध लावला आणि त्या मोसमी वाऱ्याच्या शोधाच्या नंतर सातवाहनांचं आणि रोम ग्रीक यांचा आपला व्यापार चालू झाला आणि त्याच्यामुळे अतिरिक्त उत्पादन जे होतं त्याची आयात निर्यात सुरू झाली आणि त्याच्यातून महाराष्ट्राला समृद्धी मिळाली. आणि त्यावेळेचा जो राजधर्म होता तो म्हणजे बौद्ध धर्म होता आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लेण्यांची खोदाईची निर्मितीची सुरुवात झाली. तर आपल्याला इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने जी लेणी कोरायला सुरुवात केली जी सगळ्याच पंथांसाठी होती. पण मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामधले जे सातवाहन राजे होते, ज्यांचे 30 राजे होते, या 30 राजांच्या कारकिर्दीचा उल्लेख जर बघितला, आलेख जर बघितला, तर जवळपास 450 वर्ष या लोकांनी राज्य केलं आणि यांच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त लेण्या कोरल्या गेल्या. त्या जवळपास 400 ते 450च्या आसपास लेण्या कोरवल्या. म्हणजे त्यांची राजधानी जी होती, आपल्याला आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर जुन्नर ही जवळची आहे आणि या जुन्नरमध्येच सगळ्यात जास्त लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या जुन्नरच्या लेण्या जवळपास 450 लेण्या होत्या, ज्या स्थविरवाद या पंथासाठी त्यांनी डेडिकेटेड केलेल्या होत्या आणि या पहिल्यांदा महाराष्ट्राला बौद्ध धर्मासाठीच्या निर्मिती केलेल्या सगळ्यात पहिल्या लेण्या आहेत. तर हा असा एवढा मोठा संपूर्ण इतिहास आपल्याला लेण्यांच्या संदर्भात कळून येतो. बरोबर सर, तुम्ही आता बोललात की लेण्या आपल्याशी बोलतात. जेव्हा आपण लेण्यांना अभ्यासकाच्या दृष्टीतून बघतो तेव्हा लेण्या आपल्याशी बोलतात आणि लेण्यांमध्ये जे काही स्तूप असतं, जे काही अजून विविध प्रकारच्या मुद्राज असतात बुद्धांच्या, किंवा काही काही स्तंभांवरती काही काही गोष्टी कोरलेल्या असतात, जसं कमळ असेल, बाकीच्या गोष्टी असतील, हत्ती असतील, तर हे सगळे प्रतीकांकडे आपण कसं बघितलं पाहिजे किंवा हे प्रतीक कोरण्याचं काय उद्देश राहिलेला आहे त्यावेळेला? खरं तर लेण्या ज्या आहेत या धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक तसंच शैक्षणिक केंद्र देखील आहेत. या बाबी आपल्याला जोपर्यंत समजून येत नाही तोपर्यंत लेण्यांकडे आपलं त्या दृष्टीने आपण बघता येणार नाही. त्यामुळे या जेव्हा गोष्टी आपल्याला कळून येतात की या धार्मिकतेच्या बरोबरच सांस्कृतिक जडणघडणीचे केंद्र आहेत, माणसाच्या उन्नतीसाठीचे जे व्यावहारिक जे गोष्टी चालतात त्याचे शिलालेखातून आपल्याला माहिती मिळते. उन्नतीसाठीचं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. माणसाचं म्हणजे सदाचार कसा असायला पाहिजे, शिष्टाचार कसा असायला पाहिजे, जगताना त्यांनी कसं जगलं पाहिजे, याचे सगळे तत्वज्ञान आपल्याला लेण्यांमधून पाहायला मिळतात. आता तुम्ही म्हटलात की स्तूप कसे आहेत, त्याच्यामध्ये असलेली प्रतीकं कशी आहेत, त्याच्यामध्ये असलेले स्तंभ कसे आहेत, कमळांचा अर्थ काय होतो किंवा त्याच्यामध्ये हत्ती आहेत यांचा अर्थ काय होतो, तर ही सर्व प्रतीकं आहेत. आता जसं आपण आधी समजून घेतलं की चैत्यगृह म्हणजे तिथे खरं तर धार्मिक म्हणजे बुद्धांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठीचं ते ठिकाण होतं. भिक्खू संघ जो विहारात राहत होता तो तिथे चिंतन मनन करत होता, पण त्याची बुद्धांच्या प्रती, सम्यक बुद्धांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सुरुवातीच्या काळांमध्ये लेण्यांमध्ये चैत्यगृहामध्ये मधोमध स्तूप असायचं. स्तूप म्हणजेच बुद्ध प्रतीक होतं, जे बुद्धांचं धम्मकाया स्वरूप आहे. धम्मकाया स्वरूप म्हणजे स्थविरवाद जो आपल्या बुद्ध धम्मामध्ये जे 18 पंथ पडले होते त्या पंथांच्या सुरुवातीच्या काळातला जो पंथ आहे, ज्याला आपण स्थविरवाद, हीनयान है ना, थेरवाद म्हणतो, तो सुरुवातीचा जो स्थविरवाद आहे त्या स्थविरवादामध्ये बुद्धांची चित्र निर्माण करणं किंवा बुद्धांची मूर्ती तयार करणं याला मान्यता नव्हती किंवा ही ते तयार केलं गेलेलं नव्हतं. कारण व्यक्तिपूजेला इथं स्थान नव्हतं, तर तत्त्वज्ञानाला इथे स्थान होतं. म्हणून आपल्याला बुद्धांचं स्वरूप जे बघायला मिळतं सुरुवातीच्या लेण्यांमध्ये ते चैत्यगृहामध्ये स्तूपाच्या स्वरूपातून बघायला मिळतं. मग त्याच्यामध्ये कोणती कोणती प्रतीकं होती ज्याला आपण बुद्ध प्रतीक म्हणून म्हणतो, तर एक अतिशय चांगली गाथा आहे जी बुद्ध गाथा म्हणून आपण म्हणतो, जी मी म्हणून पण दाखवतो. वंद गंड गुणोपेतम एतम कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स श्रीपाद सरोरे. मुनिंदस्स म्हणतो आपण, मुनी जो सर्वश्रेष्ठ मुनी होऊन गेला त्याच्या पाद म्हणजे त्यांच्या पायांना श्रीपाद सरोरुहे हा एक शब्द आहे, त्याच्यावर एक प्रतीक तयार करण्यात आलं. बुद्धांना आपण प्रतीकातून पूजत होतो, बुद्धांना आपण चिन्ह होती त्या चिन्हातून आपण पूजत होतो. तर सुरुवातीच्या काळांमध्ये ज्या काही लेण्या कोरवल्या होत्या त्याच्यामध्ये प्रतीकांच्या स्वरूपातून बुद्धांना आपण पाहतो. तर ती प्रतीकं आता मी जशी गाथा म्हटली त्याच्यामध्ये श्रीपाद सरोरुहे
ही पालीमध्ये गाथा आहे. बुद्धांना आपण सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणत होतो, म्हणून त्यांच्या जो सर्वश्रेष्ठ व्यक्ती होऊन गेला, जो सर्वश्रेष्ठ मुनी होऊन गेला, त्याच्या पायांना त्याच्या पूजन करतो असं ते स्वरूप आहे. आता ते प्रतीक कसं आहे तर 2 पाद आहेत, म्हणजे 2 पाय आहेत, त्यांच्या पायांचे ठसे आहेत, त्या पायांच्या ठशांना मी वंदन करतो असं ते प्रतीक होतं. दुसरं प्रतीक होतं स्तूप, ज्याच्यातून आपल्याला माहिती आहे बुद्धांचं निर्माण झालं. त्या निर्माणाच्या नंतर, निर्माण म्हणजे मृत्यू, त्या महापरिनिर्वाणाचं प्रतीक म्हणून बुद्धांचे स्तूप निर्माण केले गेले, जे 8 त्यांच्या शारीरिक धातूंवरती आपण त्यांना बौद्ध धर्मीय त्यांना शारीरिक धातू म्हणतो, पवित्र धातू, जे आत्ता मधल्या काळामध्ये थायलंडवरून भिक्खू संघ मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि त्यांनी ते बुद्धांचं शारीरिक धातू आपल्याकडे आणले. ते पूजनीय आहेत. समाजामध्ये अशा अनेक पूजनीय व्यक्ती होऊन गेले ज्यांच्या शरीरांवरती स्तूप निर्माण केले. पूर्वी जे स्तूप होते सुरुवातीच्या काळातले बुद्धांचे सुद्धा स्तूप 8 भागात विभागले गेलेले होते आणि 9वा जो होता ज्यांनी विभागण्याची जो काम केलेलं होतं त्या व्यक्तीच्या ज्या द्रोणात म्हणजे ज्या भांड्यामध्ये त्यांचं बुद्धांचं समभागातून 8 भागातून ते विभागले गेले त्या द्रोणावरती सुद्धा त्या पात्रावर सुद्धा एक स्तूप निर्माण केले. असे 9 स्तूप विभागले गेलेले होते. अशा स्तूप जे सुरुवातीच्या काळातले तयार केलेले गेले होते ते वीट माती याच्याने लाकडांनी तयार केलेले स्तूप होते. ते प्राथमिक अवस्थेतले स्तूप आहेत आणि यालाच आपण आजच्या भाषेत जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर समाधी आपण ज्याला म्हणतो ती त्या समाधी फक्त समजून घेण्यासाठी पण त्याला आपण स्तूप म्हणतो. आणि नंतरच्या काळामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये स्तूप निर्माण झाले. तर सपाट आणि मोकळ्या जागेतून हे स्तूप निर्माण केलेले होते. जो आपण आज इथून आहोत तर इथूनच जवळ असलेल्या सोपाऱ्यामध्ये देखील एक मोठ्या प्रमाणात स्तूप होता, जो सम्यक संबुद्ध यांच्या हयातीतच म्हणजे ते असतानाच या स्तूपाची निर्मिती केली गेलेली होती. जे इथले जे स्थानिक व्यापारी होते ज्यांना पुण्य म्हणून आपण म्हणतो, पालीमधून त्यांना पुण्य म्हटलं गेलेलं आहे आणि त्यांचं संस्कृत भाषेमध्ये त्यांना पूर्ण म्हणतो, यांनी पहिल्यांदा या भूभागाला म्हणजे या अपरांताला पहिल्यांदा बुद्ध धर्माची ओळख करून दिली. त्यांनी आणलेल्या बुद्धांच्या भिक्षापात्रावरती सोपाऱ्यामध्ये स्तूप निर्माण केलं. ज्याची प्रेरणा घेऊन साचीचं स्तूप निर्माण केलं तो स्तूप इथे आहे, ज्याला सोपाऱ्याचं स्तूप म्हणतात. असे अनेक स्तूप होते या भूभागातून. तर त्या स्तूपाची प्रतिकृती आपण लेण्यांमध्ये बघतो जी अखंड दगडात तयार केलेली आहे. आता त्या अखंड दगडात तयार केलेल्या स्तूपांमधून आपल्याला काही प्रतीक, जसं स्तूप हा निर्वाणाचं प्रतीक आहे किंवा त्यांच्या आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा चरित्र समजून घेतो तर चरित्र समजून घेताना आपल्याला माहिती आहे की बुद्धांना म्हणजे सिद्धार्थ या व्यक्तींनी जेव्हा गृहत्याग केलं त्या गृहत्यागाला महाभिनिष्क्रमण असं म्हटलं गेलेलं आहे बौद्ध साहित्यातून. या महाभिनिष्क्रमणावरती स्तूप त्याच्यावर शिल्प तयार केलं. ते शिल्प म्हणजे एक घोडा म्हणजे त्यांचा कंटक नावाचा घोडा आणि छन्न हा त्यांचा सेवक होता. हे 2 व्यक्तींना दाखवले गेलेलं आहे आणि ते बाहेर पडतात आपल्या राजमहालातून किंवा आपल्या नगरीतून म्हणून तोरणद्वार दाखवलेलं असतं. अशी ही 3 प्रतीकं जिथे असतात, ही 3 व्यक्ती जिथे असतात किंवा हे 3 चिन्ह जेव्हा असतात म्हणजे तो कंटक घोडा, त्या कंटक घोड्याला घेऊन जाणारा छन्न त्यांचा जो सेवक होता तो छन्न आणि पाठीमागे तोरणद्वार म्हणजे साचीचा तो तोरणद्वार आहे. असंच तोरणद्वार आपल्याला जर दिसलं तर त्याला आपण महाभिनिष्क्रमण म्हणतो. म्हणजे ते बुद्धांचं गृहत्यागाचं प्रतीक आहे. अशी अनेक प्रतीकं होती. कमळ म्हणजे पावित्र्याचं प्रतीक होतं, ज्यांना त्याला सुद्धा आपण चिन्हातून आपण पूजन करत होतो. किंवा बुद्धांनी गया इथे ज्याला आपण आज बुद्धगया म्हणतो त्या बुद्धगयामध्ये ज्या झाडाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली ज्यांनी बोधी वृक्ष आपण त्याला म्हणतो त्या बोधी झाडाखाली ज्ञान प्राप्ती केली म्हणून त्या ज्ञान प्राप्ती केलेल्या ठिकाणाला सुद्धा आपण पवित्र म्हणून त्या बोधिवृक्षाच्या चिन्हाला सुद्धा आपण पूजत होतो. अशी अनेक प्रतीकं होती की ज्याच्यातून आपण बुद्धांना धम्मकाया स्वरूपातून आपण पूजत होतो. तर आपल्याला अश्वघोष जे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये होऊन गेले त्यांनी आपल्याला पहिल्यांदा बुद्ध मूर्ती मानवी स्वरूपातली मूर्ती दिली. सर, आपण आपल्या चर्चेमधून असं बोललो की प्रतीकांच्या माध्यमातून बुद्धाला पूजण्याची जी त्यावेळची परंपरा होती ती आपल्याला लेण्यांमध्ये पाहायला मिळते. पण आज आपण असं बघतो की आपल्याकडे आज मूर्त्यांमध्ये बुद्ध कोरलेला दिसतो आपल्याला, किंवा इव्हन काही लेण्यांमध्ये आपण जेव्हा व्हिजिट करतो जसं कारलेभाजीच्या लेण्या असतील किंवा अजंठाच्या ज्या लेण्या आहेत त्यामध्ये आपल्याला मानवीय स्वरूपाच्या मोठ्या मोठ्या मूर्त्या कोरलेल्या आपल्याला दिसतात.
तर त्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे? म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये तर प्रतीकांचं पूजन एक प्रकारे आपण समजू शकतो, पण मूर्तीपूजक म्हणून आपण जर त्याकडे बघितलं तर मग ते बुद्धाच्या कुठेतरी विसंगत झालं असं आहे ते, की मग त्याच्यामधून आपल्याला एक अभ्यासकाच्या दृष्टीने समाजाकडे काहीतरी आपण एक नवीन सांगू शकू त्याच्यामधून, की मानवीय मूर्ती जे आलेल्या आहेत तेव्हापासून आपल्या बुद्ध धम्मामध्ये काय फरक पडला किंवा काय बदल झाला, याकडे आपण समाजाला काय सांगितलं पाहिजे? सर, आता आपण बोललात की किंवा आपण जेव्हा लेण्यांमध्ये जातो तेव्हा आपल्याला प्रतीकं हे दिसतात, आणि आजच्या घडीला जर आपण बघितलं तर आपल्याला मूर्ती जास्त मोठ्या प्रमाणात दिसतात आणि प्रतीकं जे आहेत ते कुठेतरी मागे गेले असं ते आपल्याला जाणवतं, बरोबर? तर आपल्याला ह्यामधून आपण जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा प्रतीकांचा जो काही अभ्यास आहे किंवा प्रतीकांमधून जो काही आपण बुद्ध धम्म समाजाला सांगत होतो, आणि आज जो मूर्तींमधून आपण जो समाजाला बुद्ध धम्म सांगतो किंवा लेण्यांमध्ये जे आपल्याला बुद्ध मूर्ती दिसतात, तर ह्याचं काय सांगता येईल आपल्याला? खरं तर आपण एक समजून घ्यायला पाहिजे की इथे बुद्ध चरित्राला महत्त्व नव्हतं, तर इथे तत्वज्ञानाला महत्त्व होतं. चरित्र म्हणजे बुद्धांनी स्वतःला गौण म्हणजे ठेवलं, कारण की त्यांना तत्वज्ञान महत्त्वाचं होतं. मानवीय कल्याणासाठी, उत्थानासाठी जो काही तत्वज्ञान आहे त्याला त्यांनी महत्त्व दिलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही धम्माची सेवा केली म्हणजे माझी सेवा केली, म्हणून त्यांनी अधिकाधिक महत्त्व तत्वज्ञानाला दिला, ना की त्यांनी स्वतःसाठी. त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या स्वतःच्या काळामध्ये प्रसेनजित राजा यांनी जी लाकडी मूर्ती तयार केली होती, जी चंदनाच्या स्वरूपातली होती, ती त्यांनी नाकारली आणि त्यांनी सांगितलं की नाही, प्रसेनजित राजांचं म्हणणं होतं की तुमचा आम्हाला दर्शन होत नाही किंवा तुमचा सहवास लाभत नाही, म्हणून त्यांनी लाकडाची मूर्ती तयार केली जी चंदनाची होती. असा जर आपण अधिक अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं. आपण जेव्हा इतिहासात जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं, म्हणजे इतिहासाची पानं जेव्हा आपण चाळतो आणि खोलवर त्याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांच्या हयातीतच, सम्यक संबुद्ध यांच्या हयातीतच बुद्धांची लाकडी मानवीय स्वरूपातली मूर्ती तयार केली गेलेली होती. पण बुद्धांनी ते नाकारलेलं होतं, कारण इथे तत्वज्ञानाला महत्त्व होतं, ना की व्यक्तीला. व्यक्तिपूजन हे नाकारलेलं होतं बुद्धांनी, त्याऐवजी त्यांनी तत्वज्ञानाला जास्त महत्त्व दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला बुद्धांना आपण जे पूजन करतो ते प्रतीकांच्या स्वरूपातून पूजन करतो. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या काळातल्या ज्या मूर्त्या होत्या किंवा शिल्पकला होती ती खूप जुजबी होती, खूप साध्या स्वरूपातली होती. त्याच्यामुळे आपल्याला त्या ज्या मूर्त्या आहेत त्या पाहायला मिळत नाहीत. त्या लाकडाच्या होत्या, लाकडाच्या असल्याकारणाने नष्ट होणारं ते माध्यम असल्याकारणाने नष्ट झालं. पण आज तुम्ही जसा प्रश्न विचारला की लेण्यांमध्ये आपल्याला बुद्ध मूर्ती पाहायला मिळतं किंवा बुद्ध मूर्ती आपण पाहतो, तर मला या तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल की आपल्याला जी पहिली बुद्ध मूर्ती मिळाली, म्हणजे आता आपण मागच्या प्रश्नामध्ये समजून घेतलं की बुद्धांची ती धम्मकाया स्वरूप होतं, धम्मकायातील प्रतीकं होती, ज्या प्रतीकांमधून आपण बुद्धांना पूजत होतो. पण हे जे प्रतीक आहे, ज्याला आपण मानवीय स्वरूपातली मूर्ती बघतो किंवा याला मानवीय रूप बघतो, ही आपल्याला कधी मिळालं? तर आपल्याला हे पहिल्यांदा मिळालं इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये. तर इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये कनिष्क नावाचा राजा होऊन गेलेला होता, जो राज्य करत होता अफगाणिस्तान, कझाकिस्तान आणि आपल्या पाकिस्तान या भूभागावरून त्याचं राज्य होत होतं. याला कनिष्क राजाच्या कारकिर्दीमध्ये जी धम्मसंगीती झाल्या, ज्या स्थविरवादाच्या धम्मसंगीती झाल्या, त्याच्यानंतर महायान पंथाचा उदय होतो, जे स्थविरवादातून बाहेर पडलेला एक मोठा गट होता, ज्याला आपण महासांगिक म्हणतो. त्या महासांगिक म्हणजे आजच्या भाषेत महायान ज्याला म्हणतो, त्या महासांगिकांनी आपल्याला पहिल्यांदा बुद्धमूर्ती दिली. आता बुद्धमूर्ती दिली ती आपल्याला अश्वघोषांनी सांगितलेल्या बुद्ध चरित्रावर आधारित आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये बुद्ध चरित्रम हा ग्रंथ रचण्यात आला. आपल्या भदंत अश्वघोषांच्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला तो संपूर्ण सम्यक संबुद्धांच्या 500 वर्षानंतर पहिल्यांदा ही बुद्ध चरित्र त्यांचं रचण्यात आलं आणि त्याच्यातून पहिल्यांदा बुद्ध मूर्तीची निर्मिती झाली. तर बुद्ध मूर्तीची निर्मिती ही झाली त्यावेळेला आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाराच्या माध्यमातून आलेले कलाकार जे होते त्यांच्या माध्यमातून आपण
ग्रीकांच्या आणि रोमन यांच्याबरोबर आपल्या व्यापारी लेनदेन होतं, आपलं त्यांच्याशी संबंध होते, हितसंबंध होते. त्यामुळे कनिष्क राजा जो बौद्ध राजे होते त्यांनी पुढाकार घेऊन जी चौथी धम्मसंगीती झाली किंवा महासांगिकांची पहिली संगीती झाली, जी महासांगिकांची पहिली धम्मसंगीती म्हणून ओळखली जाते, याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला बुद्ध मानवीय स्वरूपातून बघायला मिळते. तर मानवीय स्वरूपातली मूर्ती जी आहे तिला आपण इंडो ग्रीक या शैलीत तिला पहिल्यांदा बघतो. इंडो ग्रीक, जिला ग्रीक स्वरूप म्हणजे ग्रीक कलाकार होते आणि भारतीय तत्वज्ञान असं एकत्रितरित्या त्याचं मिलाफ बघायला मिळतो, ज्याला आपण गांधार शैली असं प्रख्यात तिचं नाव आहे, जिला गांधार शैली म्हणतो. गांधार का म्हणतो? कारण प्राचीन काळामध्ये अफगाणिस्तानमधला कंधार जो भाग आहे त्याला प्राचीन काळामध्ये गंधार असं नाव होतं आणि त्या गंधार शैलीमधली पहिली बुद्ध मूर्ती आपल्याला पाहायला मिळते जी मानवीय स्वरूपातली आहे. तर तिचे जे बाह्य स्वरूप आहे ते संपूर्णपणे एक अँजोलस नावाचा ग्रीक कलाकार होता, त्या कलाकाराने रचलेलं होतं. बुद्धांचा चिवर असो किंवा बुद्धांची देहबोली असो ती संपूर्णपणे त्याने त्या आपल्या दगडातून कोरली. तर ती बुद्धांची पहिली मूर्ती, इतिहासात नोंद अशी आहे की बुद्धांची पहिली मूर्ती जी आहे ती अस्सल सोन्यात तयार केलेली होती, सोन्याची मूर्ती होती. पण बुद्धांना कोणीही बघितलेलं नव्हतं, कारण बुद्धांची पहिली मूर्ती इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आली. 500 वर्षानंतर बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 500 वर्षानंतर ती बुद्ध मूर्ती आल्या कारणाने त्यांच्यासमोर कोणी आयडल नव्हतं, म्हणून त्यांनी आपला देवता जो ग्रीक कलाकार होता त्याची देवता अपोलो जी देवता होती, या अपोलो देवतेच्या चेहऱ्यावरून ती चेहऱ्याची ठेवण घेऊन मग त्यांनी ती बुद्ध मूर्ती आणली. त्याच्यामुळं आपल्याला बुद्धांची मानवीय स्वरूपातली बुद्ध मूर्ती पाहायला मिळते. तर ती बुद्ध मूर्ती आल्यानंतर महासांगिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये बुद्ध मूर्ती पूजन हे स्वरूप पेरलं आणि त्याच्यामुळे आज कोणत्याही भूभागात जा, भारताच्याच नव्हे तर आपल्याला अफगाणिस्तानमध्ये जा, पाकिस्तानमध्ये जा, या सगळ्या भूभागातून तुम्हाला बुद्धांचीच मूर्ती पहिल्यांदा पाहायला मिळेल. आपण जर उत्खनन केलं तर माती खालून बुद्ध आणि बुद्धच येतात. त्याचं कारणच हे आहे की इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतर मोठ्या प्रमाणामध्ये बुद्धांच्या बरोबर बोधिसत्व, आता तुम्ही म्हणाल बोधिसत्व कोण, तर जो बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी मार्गक्रमण करतो त्या वाटेवरून बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी जो मार्गक्रमण करतो त्याला आपण बोधिसत्व अशी संज्ञा देतो आणि त्या संज्ञेतून आपल्याला बोधिसत्व पाहायला मिळतात. अशा मोठ्या प्रमाणामध्ये शिल्पकला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीकांनी आणली. ग्रीक आणि रोमन याला आपण गांधार शैली म्हणतो, त्याच्यात पाहायला मिळते. तीन प्रख्यात शैली होत्या त्या काळातल्या. एक होती ग्रीक शैली, एक होती आपली मथुरा शैली आणि तिसरी जी महाराष्ट्रात पाहायला मिळते ती म्हणजे मथुरा शैली. या तिन्ही शैल्यांमध्ये आपल्याला बुद्धांची प्रतीकं मानवीय स्वरूपातलं प्रतीक पाहायला मिळतं. सर, आपण लेण्यांचा अभ्यास करताना आपण लेण्यांमध्ये काय काय स्ट्रक्चर आहे याबद्दल आपण बोललेलो आहोत. पण आपण जेव्हा स्तूपांकडे बघतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे स्तूप दिसतात, बरोबर. जसं महाबोधी टेम्पल जे आहे ते टेम्पल आपल्याला असं उभ्या स्वरूपाचं दिसते. त्यानंतर धम्मेक स्तूप असेल, सारनाथ इथलं जे स्तूप आहे, त्यानंतर आपल्याला सांचीचं जे स्तूप आहे ते असे वेगवेगळ्या पद्धतीचे स्तूप दिसतात. आणि ह्याची जी काही प्रतिकृती आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या हिंदूंच्या टेम्पल्समध्ये दिसतात किंवा बुद्धांच्या ज्या मूर्त्या आहेत, झोपलेल्या स्वरूपाची मूर्ती असेल किंवा आणखी वेगवेगळ्या बुद्धांनी मुकुट घातलेल्या वेगळ्या पद्धतीच्या असतील, ह्या सगळ्या मूर्त्या आपल्याला कुठेतरी हिंदू देवदेवतांमध्ये दिसतात. आणि जर आपण कारले भाजीचं जर विचार केला तर त्याच्यामध्ये तर डायरेक्ट आपल्याला तिथे मोठ्या प्रमाणात एन्क्रोचमेंट झालेलं दिसते. तर आपण याकडे बघताना, समाजाने याकडे बघताना बुद्धांपासून ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि जाणीवपूर्वक बुद्धाला कसं कमी लेखायचं आणि ह्यांची संस्कृती कशी वाढवायची. आपण म्हणतो की ज्या समाजाला संस्कृती नसेल तो समाज जो आहे तो घटित होत जातो किंवा त्या समाजाचं घटन होत जातं. तर आपली जी बुद्धांची जी संस्कृती आहे आणि बुद्धांचे जे प्रतीक आहेत ते यांनी कसे वापरलेले आहेत किंवा यांच्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांची संस्कृती कशी मोठी केलेली आहे याबद्दल आपण काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. खरं तर आता ह्याच्याकडे विद्वत्तेच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं म्हणजे ज्याची विद्वत्ता आहे तर त्याच्या लक्षात येईल की बुद्ध जे होते हे एका विशिष्ट वर्गाचे नव्हते, तर प्रत्येक घटकाचे बुद्ध त्या प्रत्येक घटकाचा होता. ज्याला शांतीचा मार्ग अवलंबनाचं होतं त्या प्रत्येक माणसाने बुद्धांना स्वीकारलं.
मग तो भारतीय असो किंवा व्यापाराच्या निमित्ताने आलेला भारताबाहेर कुठलाही व्यक्ती असो, जगाच्या कानाकोपऱ्यातला, त्यांनी बुद्धांना स्वीकारलेलं आहे. कारण प्रत्येकाला कुठे ना कुठे जाऊन शांतता हवी आहे आणि शांतीचं प्रतीक म्हणून आपण आजही बुद्धांना जगात मानलं जातं. त्याच्यामुळे जे जे चांगलं आहे ते प्रत्येक समाज घटकांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे असं म्हणता नाही येणार आहे की त्यांनी का स्वीकारलं, तर त्यांनी स्वीकारण्याची कारणं हीच होती की त्यांना बुद्ध आपलासा का वाटतो, कारण की त्यांना शांतता हवी आहे, मैत्रीभाव टिकावा, म्हणून प्रत्येकाने आपापली प्रतीकं स्वीकारलेली आहेत. आणि त्याचा अभ्यास ना बौद्धांनी नीट व्यवस्थित केला आणि ना इतर समाजांनी व्यवस्थित केला, कारणाने आपल्यामध्ये वैमनस्य निर्माण होतं. आता कार्ला लेणीविषयी म्हणायचं झालंच तर कार्ला लेणीवर जाणारा जो वर्ग आहे तर तो म्हणजे आपण आगरी आणि कोळी समाज म्हणतो. तर आगरी आणि कोळी समाज जो जातो, जिथे मी राहतो, ज्यांच्यामध्ये मी लहानाचा मोठा झालो, ज्यांनी मला घनसोली रत्न पुरस्कार दिला, तर ते एकविरा आई म्हणतात, ना की देवी म्हणत. तर आई म्हणजे याचा अर्थ बुद्धांची आई महामाया, ज्यांचं कोलीय वंशातून येत होते आणि कोलीय वंशातलेच हे कोळी समाज जो आहे तो कोलीय वंश असल्या कारणाने महामायांना आपल्या त्याच भावनेतून पूजण्यासाठी ते जात होते. आता हा माझा अभ्यास नसून विद्वानांचा अभ्यास आहे, माझ्या आधीच्या पिढींनी, आधीच्या विद्वानांनी केलेला अभ्यास आहे, म्हणून मी तो आज इथे मांडतो की आपण महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा जर अभ्यास केला तर माशे मोरे सरांच्या पुस्तकातून, तर त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जे आहेत आपले उद्धवजी ठाकरे साहेब, तर ठाकरे कुटुंबाची ती दैवत आहे असे म्हटलं जातं. पण प्रबोधनकर ठाकरे स्पष्ट म्हणतात की ही जी आहे हे आगरी आणि कोळी समाज जो आहे हे पूर्वीचे बौद्ध होते. या विद्वानांनी मांडून ठेवलेलं आहे, विद्वानांनी अभ्यास करून ठेवलेला आहे की हे कधी काळी बौद्ध असलेला समाज जो आहे तो आजही आपल्या श्रद्धापोटी आपल्या आधीच्या पिढीने सांगून ठेवलेला आहे, म्हणून तिथे आज जातात. तर काय करतात तिथे जाऊन, तर मला सांगायला आनंद वाटतो की मग माझे जे इथले आगरी कोळी बांधव आहेत त्यांच्या बरोबरीने मीही तिकडे गेलेलो आहे. बौद्ध समाज जो आपण आहोत, आजही आपण जर बघायला गेलं तर आपल्याला जेव्हा बुद्ध धम्म स्वीकारायचा आहे तेव्हा आपल्याला केस काढावे लागतात. केस काढण्याची प्रथा ही श्रमणांची आहे. बुद्ध हे श्रमण परंपरेतून येतात. बुद्ध आणि बुद्धिझम आणि जैनिझम हे श्रमण परंपरेचे वाहक आहेत. तेच परंपरा पुढे गेलेली आहे आणि त्याच्याच माध्यमातून आजही आगरी आणि कोळी बांधव आजही लेण्यांवरती जाऊन केस, आपल्या मुलांची केस काढण्याची पद्धत आजही नकळतपणे अवलंबन करत आहेत. आणि तिथे केस काढल्यानंतर स्तूपाला प्रदक्षिणा घालणे ही पूर्वपार चालत आलेली प्रथा ते नकळतपणे आजही पार पाडत आहात. तर आणि नंतरच्या काळामध्ये क्रांती झाली आणि बुद्धांच्या अहिंसेला हिंसेने उत्तर दिलं गेलं. त्याच्यामुळे आपल्याला तिथे बकरं आणि कोंबडं कापलं ही आली. ही बुद्धांच्या जी चळवळ आहे त्याला खुंटीत करण्याचं प्रतीक म्हणून ते केलं गेले. जीवहत्या म्हणजे प्राणीहत्या करू नये, जीवहत्या करू नये बुद्धांनी सांगितलेलं, तर त्याला उत्तर म्हणून तिथे जाऊन लेण्यांवरतीच जाऊन पर्पजली जीवहत्या केली जाते. ही नकळतपणे ते करतात. कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये अशी जीवहत्या करणं मान्य नाही आहे, कारण जीवहत्या करणं हे गैर आहे, हे मान्यच नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण नकळतपणे आपण म्हणजे कार्ला लेणीवर जातो, आईच्या दर्शनाला जातो म्हणून जात आलेले आहेत. तर खरं पाहायला गेलं तर बुद्ध धम्म आणणारे जे व्यक्ती होते, ज्याचा उल्लेख आपण केला, पुन्ना किंवा पूर्णा, ते कोळी समाजातूनच येत होते. त्यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्राला ओळख करून दिली बुद्धांच्या हयातीतच. तर त्याच कोळी समाजाने आजही बुद्धांचं अनुयायत्व नकळतपणे स्वीकारलेलं आहे आणि ते आजही बुद्धांच्या आईचं म्हणजे आपण माहेर जे होतं त्या कोळी वंशातले ते असल्या कारणाने ते आजही कार्ला लेणीवर जातात. नकळतपणे ते बुद्धांना अनुसरतात, स्तूपाला जाऊन वंदन करतात. आपल्याकडे प्रथा होती, त्याच्याकडे आपल्याला अनेक स्तूप बघायला मिळतात की जर माझं एखादं मी म्हणजे काही इच्छित मागलं तर ते इच्छित पूर्ण झालं तर ते स्तूप देण्याची पद्धत होती. तर ते स्तूपांचे वेगवेगळे प्रतीकं होती, स्तूपांची वेगवेगळी चिन्ह होते. तर आजही आपलं जर इच्छित पूर्ण झालं तर तिथे लेणीवर जाऊन काय आपलं इच्छित आहे ते पूर्ण झाल्यानंतर डोकं टेकवण्याची पद्धत पूर्वपार होती. ती आजही नकळतपणे आगरी कोळी बांधव आजही नकळतपणे पूर्ण करतात. आता आपण जे बघतो की वेगवेगळी प्रतीकं कोणी कोणी घेतली, तर आता तुम्ही जसं म्हटलं की गयाचं महाविहार जे आहे तर ते कसं असं दिसतं आपल्याला.
तर आपल्या लक्षात येईल की छत्रपती सम्राट अशोक यांनी जेव्हा त्यांनी त्यांचे शासनकर्ता काळामध्ये या सगळ्या ठिकाणांवरती भेटी दिल्या, त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की बुद्धांना, सम्यक संबुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्याच्या बाजूनी त्यांनी तिथे वज्रासन आणलं. म्हणजे जिथे बुद्धांना ज्ञान मिळालं तिथलं वज्रासन त्यांनी निर्माण केलं आणि ते जे विहार आहे महाबोधी महाविहार जे आहे त्यांनी निर्माण केलं. चक्रवर्ती सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं जे लाकडी किंवा दगडी काम होतं त्याच्या पुढे पुनर्जीवित करायचं किंवा संवर्धित करायचं किंवा त्याला विस्तारीकरण करण्याचं अनेक राजांनी काम केलेलं आहे. तर आपल्याला पाहायला मिळतं कनिष्क राजा ज्याचा मी उल्लेख केला त्याचा मुलगा हुईश्का यांनी बाजूचा परिसर जो आहे, जो लाकडाच्या वेदिका पट्टींचं लाकडाचं कुंपण जे होतं ते बदलून दगडाचं बांधकाम केल्याचं, दगडांनी सुशोभित करण्याचं काम हुईश्काने केलेलं आहे. असे अनेक राजांनी अनेक ठिकाणी कामं केलेली आहेत. जसं सांचीच्या स्तूपाचं जे पूर्वी लाकूड वीट मातीचं होतं त्याला नंतरच्या काळामध्ये सातवाहन आणि शुंग यांनी एकत्रित मिळून त्याचं विस्तारीकरण केलं, त्याची डागडुजी केली आणि सगळ्यात मोठं तोरणद्वार आज जगामध्ये ओळखलं जातं ते तोरणद्वार कोणाचं आहे तर आपल्याला अभिमान असायला पाहिजे की महाराष्ट्रातले जे राजे होऊन गेले ज्यांना आपण सातवाहन राजे म्हणतो त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं. आता छोटासा उल्लेख करून मी इथे थांबतो की ते चार तोरणद्वार आहेत, तर ते 4 तोरणद्वार अतिशय रेखीव आणि सुरेख आहेत. तर हे रेखीव आणि सुरेख कसे का पाहायला मिळतात त्याचं कारण असं आहे की स्थानिक जे कलाकार होते ज्यांची महारत होती, त्यांची महारत कशावर होती स्थानिक कलाकारांची, तर ते महारत होती आपल्या हस्तिदंतांवरती ते कोरीव काम करत होते आणि त्याच कलाकारांना सातवाहन राजांनी मोठ्या प्रमाणामध्ये दान देऊन त्यांनी ते तोरणद्वार खूप छान पद्धतीने सजवलेले पाहायला मिळतात. तर ही जी प्रतीका आहेत, जे चांगलं आहे हे सगळं प्रत्येकाने घेतलेलं आहे आणि त्याच्यातून नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अनेक पंथ होऊन गेले, त्यांनी आपापली मान्यता आणल्या. जी सुरुवातीच्या काळामधली जी शिल्पकला होती जी खूप साधी सुटसुटीत होती ती नंतरच्या काळामध्ये खूप बहरली आणि इतर धर्मांनी इतर पंथांनी सुद्धा ती स्वीकारली. कारण बुद्धांना कळत नकळत अनेकांनी स्वीकारलेलं आहे, फक्त त्यांना माहिती नसल्या कारणाने, बौद्धांना सुद्धा प्रतीका आपली माहिती नसल्या कारणाने या लेण्यांचा किंवा आपल्या शिल्पांचा ऱ्हास होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण लेण्यांना संवर्धित करायला पाहिजे. कारण बौद्धांचं हे दृश्य माध्यम आहे, हे पुरावे आहेत आणि हे फक्त बौद्धांचं नाही तर हे जाणीवपूर्वक ठासून सांगतो की संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाचा हा राष्ट्रीय ठेवा आहे आणि तो प्रत्येक नागरिकांनी जोपासायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्येच ती तरतूद केलेली आहे. आपल्या लेण्या असतील, आपले विहार असतील, आपले किल्ले असतील, हे सगळ्याच मोठ्या प्रमाणे किंवा आपली श्रद्धास्थानं असतील, प्रत्येकाची श्रद्धास्थानं आहेत ती प्रत्येकाने आपली जोपासायला पाहिजे. असंच मी हे तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो. सर, आपण आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला असं दिसते की बाबासाहेब स्वतः लेण्यांना व्हिजिट करायला जायचे, बरोबर? तर बाबासाहेबांनी लेण्यांवरती काही लिटरेचर लिहिलेलं आहे का? आणि आजची जे आपण बाबासाहेबांनंतरची जी आंबेडकर चळवळ आपण बघतो तर या चळवळीने किंवा बाबासाहेबांच्या नंतरच्या पिढीने लेण्यांच्या संवर्धनाच्या बाबतीत असं काही फारसं काम केलेलं दिसत नाही आहे किंवा समाज पण त्या दृष्टीने त्याकडे वळलेला दिसत नाही. मला त्याचं एक सोपं कारण असं वाटतं की बाबासाहेबांच्या नंतरच्या पिढीने जे आहे ते राजकारणाकडे जास्त लक्ष दिलं आणि धम्मकार्याकडे कमी लक्ष दिलं. कदाचित हे त्याचं एक छोटा पॉईंट असू शकतो. तुम्ही त्यावरती जास्त आपल्याला मार्गदर्शन कराल. आणखी एक माझं त्याला जोडून असा प्रश्न आहे की आत्ता आंबेडकरी समाजाने वर्तमान काळामध्ये आपल्याला एक राष्ट्रवाद जो आहे तो आपल्याला एक हिंदू राष्ट्रवाद या देशाला करताना आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये आपण लेण्यांचं संवर्धन कसं करू किंवा आंबेडकरी चळवळीने लेण्यांच्या संदर्भाच्या बाबतीत आपण कसा अभ्यास केला पाहिजे आणि लोकांना कसं सांगितलं पाहिजे की हिंदू राष्ट्राच्या ह्याच्यामधून निघण्यासाठी आपल्याला जे काही आपला देश जो आहे तो भारत राष्ट्र हा देश आहे आणि भारत राष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या श्रद्धा जोपासणे, प्रत्येकाला प्रत्येकाची लँग्वेज टिकवणे असतील, त्यानंतर प्रतीकं जोपासणे असतील, त्यानंतर लेण्यांचं संवर्धन असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला संविधानाने सांगितलेल्या आहेत. तर आंबेडकरी समाज म्हणून, आंबेडकरी चळवळ म्हणून जसे बाबासाहेब स्वतः व्हिजिट करायचे, बाबासाहेबांनी
ज्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे तसं समाजाने काय इथून पुढे कार्य केलं पाहिजे, जेणेकरून आपण नुसतं राजकारणावरती डिपेंड न राहता आपण समाजकार्यावरती, आपण धम्मकार्यावरती, आणि धम्मकार्यामध्येही लेणी संवर्धन करणं गरजेचं आहे. जर लेण्याच वाचल्या नाही तर बौद्ध समाज कुठेतरी मागे पडेल. यावरती आपण काय सांगू शकाल किंवा समाजाला काय मार्गदर्शन करू शकाल, जेणेकरून आपल्याला तरुण जे विद्यार्थी आहेत यांचं लक्ष या लेणी संवर्धनाकडे जाईल? बघा कसं आहे की आपण आपली प्रतीकं आणि आपली संस्कृती ही जर नीट समजून घेतलं, ह्याच्याकडे जर आपण अभ्यासू दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला खूप काही गोष्टी लक्षात येतील. आता हिंदू राष्ट्र ही संकल्पना आत्ताच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लादण्याचा प्रयत्न केला जातो. तर एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ही संस्कृती आहे, ही संस्कृती पूर्णपणे गाडली गेलेली होती. 18व्या शतकामध्ये इंग्रज अधिकारी, आपण म्हणू इंग्रज आपल्यावरती राज्यकर्ते म्हणून अनेक वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलं. पण ती एक बाजू पण समजून घेतली पाहिजे की ही दडपलेला जो संस्कृती होती ती त्यांनी पूर्णपणे उजागर केली. इथल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बुद्ध वसतो खरं तर. तर हे बुद्ध आजही प्रत्येकाचे आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये घालमेल चालू आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये विवंचना चालू आहे, प्रत्येक व्यक्ती ताणतणावात आहे. पण त्याला जर शांतता हवी आहे ना तर त्याला बुद्धाकडेच वळावं लागतं. आणि बुद्ध जेव्हा जायचं असतो ना तर 2 टप्पे लागतात बुद्धांकडे जाण्याआधी. तर आधुनिक काळामध्ये जर बघायला गेलं तर आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटतात. त्याच्यानंतर पुढे गेलो तर आपल्याला चक्रवर्ती सम्राट अशोक भेटतात आणि त्याच्यानंतर मग आपण बुद्धांपर्यंत जातो. तर प्रत्येक टप्प्यांवरती अनेक कामं होत 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 गेलेली आहेत. आता बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की मी सारा भारत बौद्धमय करेन. तर याचं उत्तर काय, बाबासाहेबांनी सारा भारत बौद्धमय केला की नाही केला? तर याचं उत्तर आहे हो, सारा भारत बौद्धमय केलेला आहे. पण तो कसा, तर तो संविधानाच्या माध्यमातून केला आहे आणि तो खोडणं सहज शक्य नाही आहे. आपण जर बघितलं आपल्या भारताचं राजचिन्ह काय आहे तर 4 सिंहांचं प्रतीक आहे. ते बुद्ध प्रतीक आहे. ते आपल्याला आपल्या बौद्ध साहित्यातून पाहायला मिळतं. तर ते आपल्याला असं नाही मिळालं तर ते संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ते प्रतीक रुजवलेलं आहे. ते म्हणजे सम्यक संबुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना दिलेलं पहिलं, पंचवर्गीय भिक्खूंना दिलेलं जे तत्वज्ञान आहे, जो पहिल्यांदा त्यांनी सांगितलं, चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जे प्रतीक तयार केलं त्याला आपण बुद्धांनी जे ज्ञान
बाबासाहेब म्हणतात की जो कोणी आपला इतिहास विसरतो तो पुन्हा इतिहास घडवू शकत नाही. बाबासाहेबांचा आणखीन एक कोट आहे, हा अतिशय महत्त्वाचा कोट आहे. आणि मला तरुण मित्रांना सांगायचं वाटतं की आपण नव्याने काही घडवू शकत नाहीये. नव्याने इतिहास रचायचा असेल तर आपल्या गतकाळातला जो वैभवशाली इतिहास आहे, सुवर्णिम इतिहास आहे, त्याच्यात न रमता त्याचे दाखले घेऊन आपण पुढे मार्गक्रमण करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी जे टप्पे सांगितले, म्हणजे बुद्धांकडे जाण्याआधी आपल्याला बाबासाहेब समजून घ्यायला लागतील, त्याच्यासाठी सम्राट अशोक समजून घ्यायला लागतील, कनिष्क समजून घ्यायला लागतील, हुईष्क समजून घ्यायला लागतील. आपल्याला अनेक असे टप्पे आहेत, ते समजून घेतल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की या लोकांनी अनेक टप्प्यांवरती त्यांच्या शतकामध्ये काम केलेलं आहे. तर आज आपण काय करू शकतो, तर आपल्याकडे जे उपलब्ध असलेल्या ज्या लेण्या आहेत, जी आपली सांस्कृतिक ठेव आहे, त्या सांस्कृतिक ठेवीला आपण संवर्धित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तर आत्तापर्यंत आपल्या आधीच्या पिढीने जे काय आपल्यासाठी ठेवून गेलेले आहेत त्याचीच संवर्धन करण्याची, जोपासण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे. तर आता आपल्याला जसं वडिलोपार्जित जी काही द्रव्य संपत्ती मिळाली, तर तिचा उपभोग आपण जसा घेतो, तर ते उपभोग घेतल्यानंतर आपण थोडं आपल्या वारसास्थळांकडे देखील वळायला पाहिजे, ती वारसास्थळं बघायला पाहिजे. तुम्हाला कोणी पर्पजली येऊन बोट धरून घेऊन जाणार नाही की तू ही लेणी वाचव रे किंवा तू हे वारसास्थळ वाचव रे. तर आता तुम्ही सुज्ञ आहात. बाबासाहेबांनी दिलेला जो संविधानिक अधिकार आहे, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, त्या शिक्षणाचा अधिकाराचा वापर करून आपण आपली वारसास्थळं जोपासायला पाहिजे. आपण समाजामध्ये मैत्रीभाव, बंधुता टिकून, समाजाचं सौहार्द टिकून आपण आपली वारसास्थळं जोपासायला पाहिजे. ना की इतरांच्या धार्मिक स्थळांवरती बोट दाखवून किंवा त्यांच्या धार्मिक आस्था दुखावून तुम्ही तुमच्या वारसास्थळं जोपासू शकत नाही. त्याच्यामुळे समाजामधली असलेली जे सौहार्द, शांतता, मैत्रीभाव हे पूर्ण टिकूनच आपण आपल्या संवर्धनाच्या दृष्टीने काम करायला पाहिजे. 1000 लेण्या आहेत, एक व्यक्ती जरी एक लेणीवर काम करायला लागला तरी तो टिकू शकेल. फक्त याच लेण्या नाही तर इतरही पंथांच्या लेण्या आहेत. म्हणजे महाराष्ट्रात असलेल्या 1000 लेण्यापैकी 85% लेण्या या बौद्धांच्या आहेत आणि उर्वरित 15%मध्ये 10% जैनांच्या आणि 5% शैवांच्या आहेत. तर मी या माध्यमातून सगळ्याच बांधवांना आवाहन करेन की आपली वारसास्थळं जोपासायला पाहिजे. फक्त बौद्धांच्याच लेण्या टिकवायला पाहिजे असं नाही आहे, तर त्या काळातल्या जैन लेण्या पण टिकल्या पाहिजेत, त्या काळातल्या शैव लेण्या त्याही टिकल्या पाहिजेत. त्या टिकवण्याची जबाबदारी फक्त बौद्धांचीच नाही, तर बौद्धांची, अबौद्धांची आणि भारतीय नागरिकाची ती सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण एका चौकटीत न अडकता भारतीय नागरिक म्हणून आपली जी वारसास्थळं आहेत, आज भारताच्या बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये ही वारसास्थळं पाहायला येतात आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्नाची साधनं विकसित होतात. पर्यटनाच्या माध्यमातून इथं आलेला जो पर्यटक आहे त्याला आपण जर व्यवस्थित ज्ञान दिलं, खरा इतिहास जर त्याच्यापर्यंत पोहोचवला, तर साहजिकच आहे तो त्याच्या उत्स्फूर्त भावनेतून तुम्हाला असं म्हणू की थोडेफार त्याच्या मनात आलेली जी रक्कम आहे तो देतो. तर आपण ते न बघता फक्त ते मिळावं म्हणून नाही, तर आपली वारसास्थळं जोपासायला पाहिजे. आपण जर पाश्चिमात्य देशात गेलो तर 100 वर्षापूर्वीचा दगडसुद्धा अगदी आपुलकीने ते जोपासतात. आपल्याकडे तर 2500 वर्षापूर्वीचा ठेवा आहे, तो सगळ्यांनी जोपासायला पाहिजे असं मी या माध्यमातून आवाहन करतो. आणि भारतीय नागरिक म्हणून आवाहन करतो, ना की बौद्ध, ना की हिंदू, ना की जैन. तर भारतीय नागरिक म्हणून बाबासाहेब म्हणतात मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतःही भारतीयच आहे. हा जो कोट आहे हा प्रत्येक भारतीय नागरिकाला लागू होतो आणि याच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाने प्रेरणा घेऊन काम करायला पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येक नागरिकांनी याच्यावर काम करायला पाहिजे. आपल्याला कुठलाही समाज जर टिकवायचा असेल किंवा समाजाला जर आदर्श म्हणून बनवायचं असेल, एक आदर्श समाज घडवायचा असेल, तर त्या समाजाच्या संस्कृती टिकणं फार महत्त्वाची आहे. त्या समाजाची संस्कृती सोबतच असं नाही की फक्त आपण इतरांवरती, इतर समाजांवरती टीका केल्या म्हणजे आपण खूप पुढारलेले झालोत आणि आपल्या समाजाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपोआप बदलतील. तर आपल्याला आदर्श समाज त्यांच्या पुढे ठेवावा लागेल आणि तेव्हाच इतर समाज आपल्याला आदर्श समाज संबोधून, आदर्श बौद्ध म्हणून संबोधून ते आपल्याकडे आकर्षिल्या जातील. त्यासाठी आपल्याला समाजाचं संवर्धन करण्यासाठी, आपल्याला लेण्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण एक आदर्श समाजाकडे जाऊ.
या ठिकाणी सूरज जगताप सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल मी पथदर्शक टीमकडून मी त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आणि पथदर्शकमध्ये आपल्याला ह्या व्हिडिओ बघायला मिळेल. तसेच सरांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे पांथस्थ म्हणून, त्यावरती सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा, शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून एक लेणी संवर्धनाच्या बाबतीत आपल्याला जी काही माहिती सरांनी सांगितलेली आहे ते पूर्ण भारतभर पसरेल. आणि जो तरुण वर्ग आहे, जो आज कुठेतरी भरकटलेला दिसतो, जो धम्माकडे आपल्याला वळताना दिसत नाही, तर तो या प्रतीकांकडे बघून, या लेण्यांकडे बघून, या लेण्यांच्या संवर्धनाकडे बघून समाजाकडे आकर्षिला जाईल, धम्माकडे आकर्षिला जाईल. आणि धम्माचं जे काही बाबासाहेबांनी या ठिकाणी पुनर्स्थापना केलेली आहे त्याला आपण भारत बौद्धमय करण्याकडे नेऊ शकू. इतकं बोलून मी इथे थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.